जेव्हा राहुल खोलीत शिरला तेव्हा त्याची नजर थांबली, कारण समोर 17 वर्षाची देवकी वधूच्या पोशाखात सजलेली पलंगावर बसली होती. पदराच्या हलक्या सावलीत तिची झुकलेली पापणी आणि थरथरणारे ओठ तिला अधिकच मोहक बनवत होते. राहुलचे हृदय जोराने धडधडू लागले, जणू काही अनोळखी भाव त्याच्या मनात सामावून गेला होता. देवकीने हलकेसे डोके वर करून त्याच्याकडे पाहिले. तिच्या मोठ्या डोळ्यात प्रेम दाटले होते. राहुल एकटक तिच्याकडे पाहत राहिला, जणू हा क्षण कायमचा थांबून गेला होता. तो मोठ्या एकाग्रतेने देवकीकडे पाहत पुढे सरकू लागला आणि त्याला जाणवले की खोलीभर ताज्या फुलांचा सुगंध दरवळत होता. त्या फुलांच्या गर्दीत बसलेली देवकी स्वतः एक सुंदर फुलासारखीच भासत होती. देवकीचा रंग जरी सावळा असला तरी ती नाकीडोळी इतकी देखणी होती की राहुल फक्त तिच्याकडेच पाहत राहिला. परंतु जसजसा राहुल तिच्याजवळ येऊन बसला तशी ती घाबरली आणि पलंगाच्या कोपऱ्यात सरकली. तिचे हातपाय थरथरत होते आणि तिने थरथरत्या आवाजात म्हटले, "प्लीज, तुम्ही माझ्या जवळ येऊ नका, कारण मला तुमच्यापासून भीती वाटते." तिचे हे बोलणे ऐकून राहुल आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला, कारण त्याला तिच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. राहुलने विचारले, "काय झाले देवकी? तू ठीक आहेस ना?" तेव्हा ती म्हणाली, "मी हनीमूनबद्दल खूप काही ऐकले आहे आणि मला तर लग्नाच्या नावानेच भीती वाटते." राहुलने विचारले, "पण तुला लग्नाची भीती का वाटते?" तेव्हा देवकी म्हणाली, "लग्नानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा माझी मोठी बहीण घरी आली तेव्हा तिने मला लग्नाबद्दल सगळं सांगितलं होतं. म्हणूनच मला लग्नाची खूप भीती वाटते. मी तर लग्न करायलाच इच्छुक नव्हते, पण बाबांनी माझं तुमच्याशी लग्न लावून दिलं आणि सांगितलं की मुली परक्या घरचं धन असतात. त्यांना एक ना एक दिवस लग्न करावंच लागतं." हे सांगताना देवकी एवढी रडत होती की राहुलला तिचे नेमके म्हणणे समजेनासे झाले. पण त्याने मनाशी विचार केला की कदाचित तिच्या बहिणीने पतीपत्नीच्या नात्याबद्दल तिला काहीतरी असे सांगितले असावे ज्यामुळे ती एवढी घाबरली आहे. राहुलने तिला समजावण्याकरिता हळूच तिचा हात धरून जवळ घेतले आणि म्हणाला, "देवकी, काळजी करू नकोस. जसे तू विचार करतेस तसे काहीही नसते." राहुल प्रेमाने तिचा सगळा भय आणि चिंता दूर करायला पाहत होता, पण लगेचच देवकीच्या पुढच्या हालचालीमुळे राहुल घामाघूम झाला. त्याला काहीतरी ओलसर जाणवले आणि तिच्या त्या वागण्याने त्याच्या अंगावर शहारे उठले. राहुल उंच, देखणा आणि त्याची मजबूत काठी त्याच्या व्यक्तिमत्वाची खोली दाखवत होती. त्याचं स्मित हास्य त्याच्या सौंदर्यात भर टाकत होतं आणि ती स्मित कोणत्याही मुलीचे स्वप्न ठरू शकली असती. प्रत्येक तरुणाप्रमाणेच तोही आपल्या तारुण्याच्या जोशात एका सुंदर मुलीच्या प्रेमात पडला होता. तिचे नाव होते सोनिया. सोनिया राहुलच्या कॉलनीतच राहत होती आणि तिच्या सौंदर्याने त्याला पहिल्याच नजरेत वेड लावले होते. राहुलने अनेकदा आईला सांगितले होते, "आई, प्लीज माझं लग्न सोनियाशी लावून दे ना." पण त्याची आई दरवेळी काही ना काही कारण सांगून टाळत असे. यावेळेस मात्र सोनियाने राहुलला सांगितले की तिचे वडील तिच्या लग्नासाठी मुलगा शोधत आहेत. हे ऐकून त्याने आईशी ठामपणे बोलताना म्हटले, "आई, मला सोनियाशी लग्न करायचं आहे." राहुलचे बोलणे ऐकून त्याची आई त्याच्याकडे गांभीर्याने पाहत म्हणाली, "पहा राहुल, मी तुला सरळ सांगते की सोनियासारखी मुलगी मी घरात सून म्हणून आणू शकत नाही. हो, ती सुंदर आहे, पण तिच्या सौंदर्यासोबत तिला खूप अहंकारही आहे. अशा मुली कधीही संसार नीट सांभाळू शकत नाहीत. ती मुलगी तुझ्या डोक्यावर बसेल आणि तू कायम या विचारात राहशील की तुझ्या सुंदर बायकोच्या आयुष्यात दुसरा कोणी पुरुष तर आला नाही. सोनियासारख्या मुली कधीच एका पुरुषासोबत जास्त काळ टिकत नाहीत, कारण त्या ज्या कोणी त्यांच्या सौंदर्याची स्तुती करतात त्यांच्याच हात धरतात." राहुलच्या आईने सोनियाबद्दल आपले ठाम मत व्यक्त केले होते आणि आईचे शब्द ऐकून राहुल थक्क झाला होता. त्याने आईला म्हटले, "आई, सोनिया तशी मुलगी अजिबात नाही." त्यावर त्याची आई म्हणाली, "मग जा आणि तिच्या शेजारच्यांना विचारून ये की ती कशी आहे. मी तर ऐकले आहे की कॉलनीतील कित्येक मुले सोनियावर फिदा आहेत आणि ती मुले तिच्या दारासमोर उभे राहून दीर्घश्वास घेत बसतात. आता सांग राहुल,
मी अशी मुलगी माझ्या घरात सून म्हणून कशी आणू? मी काय तिच्यावर कायम लक्ष ठेवत फिरू, की तिची दुसऱ्या कुणाशी चक्कर आहे की नाही? बघ, मी सोनियाला कधीही माझी सून म्हणून स्वीकारणार नाही आणि हा माझा शेवटचा निर्णय आहे. आईचे शब्द ऐकून राहुल चिंतित झाला आणि त्याने म्हटले, आई, जर कॉलनीची मुलं सोनियाचे दिवाने आहेत, तर त्यात सोनियाची काय चूक? तिने कुणाला तिच्या दारात उभे राहायला सांगितलेले नाही. त्यावर त्याची आई संतापून म्हणाली, मला फार शहाणपण शिकवू नकोस. मुलं असेच कुणाच्या दाराशी उभे राहत नाही. मुली स्वतःच्या अदा दाखवून आपली सुंदरता मिरवून जाळे टाकतात. तेव्हाच मुले त्यांच्या प्रेमात अडकतात. जर ती इतकीच लाजरी व संस्कारी असती तर कुणालाही तिच्या सौंदर्याची हवा लागली नसती. फॅशनेबल कपडे घालून दुपट्टा न घेता ती सारा वेळ कॉलनीत फिरत असते आणि तूही तिला अशाच रूपात पाहून तिच्या प्रेमात पडलास ना? तुला काय वाटतं, ती फारच शहाणी आणि संस्कारी असेल? माशा नेहमी गोडावरच घोंगावतात, म्हणून दुकानदार गोड वस्तू झाकून ठेवतो. तसेच जर आईबापांनी आपल्या मुलींचं नीट पालनपोषण केलं तर ते जगाच्या वाईट नजरेपासून वाचतात. पण सोनियाच्या आईवडिलांना तर जबाबदारीची जाणीवच नाही. तिची आईही ड्रेस घालून दुपट्टा न घेता घरघरात हिंडते. मग तिने आपल्या मुलीची काय परवरिश केली असेल? राहुलच्या आईने थोडक्यात सोनिया आणि तिच्या घराण्याची पोलखोल केली होती आणि खरी गोष्ट अशी होती की सोनिया खूपच आधुनिक होती आणि तिची आईही तशीच होती. पण राहुल आपले मन कसे समजावणार होता? तो सोनियाच्या प्रेमात पूर्णपणे वेडा झाला होता आणि सोनियाही त्याच्या प्रेमाला सतत खतपाणी घालत होती. ती नेहमी राहुलसोबत त्याच्या मोठ्या गाडीत फिरायला जात असे आणि त्याच्याशी प्रेमाच्या गप्पा मारत असे, ज्यामुळे तो तिच्या प्रेमात अधिकच गुंतत गेला. आता तर त्याला आपल्या आयुष्यात सोनियाशिवाय दुसरं कुणीही सुचत नव्हतं. राहुलने आजवर सोनियाला खूप महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या आणि तिची प्रत्येक इच्छा पूर्ण केली होती. त्याने सोनियाला हेही वचन दिले होते की तो लवकरच तिच्याशी लग्न करेल आणि तिला हनीमूनसाठी परदेशात घेऊन जाईल. सोनिया ही लग्नासाठी उतावीळ होती, म्हणून ती वारंवार त्याच्यावर लग्नासाठी दबाव आणत होती. पण राहुलची आई काही केलं तयार होत नव्हती. राहुलने हात जोडून आईला म्हटले, आई, सोनियासाठी चांगले चांगले प्रस्ताव येत आहेत. आई, असं नको होऊ दे की तिचं लग्न दुसऱ्याशी लावून दिलं जाईल. हे ऐकून त्याची आई जोरात हसली आणि म्हणाली, बेटा, ती मुलगी तुला अगदी मूर्ख बनवत आहे. कॉलनीतले लोक तर तिच्यावर थुंकायलाही तयार नाहीत, कारण प्रत्येकाला त्यांची खरी ओळख माहीत आहे. सोनियासारख्या मुलींसाठी लग्नाचे प्रस्ताव येत नाहीत. माझ्या मुला, अशा मुली तर घरातून पळून जातात. तू तिच्यासाठी फक्त ATM मशीन आहेस, जिच्याकडून ती हवे तेव्हा पैसे काढू शकते. आणि मला तर नीट ठाऊक आहे की लग्नानंतरही ती तुझे पैसे उडवेल आणि नंतर तुला सोडून जाईल. म्हणून आई म्हणून मी तुला सांगते बेटा, त्या मुलीपासून दूर राहा. आणि तसेही मी तुझ्यासाठी सुधीरची मुलगी पसंत केली आहे. सुधीरची धाकटी मुलगी देवकी ही एक सरळ साधी निरागस मुलगी आहे, जी आपले घर स्वर्ग बनवेल. आईच्या तोंडून देवकीचं नाव ऐकताच राहुल थक्क झाला. तिचे वडील सुधीर हे राहुलच्या वडिलांचे जिवलग मित्र होते आणि दूरचे नातेवाईकही होते. राहुलचे कुटुंब नेहमीच सुधीरच्या घरी ये जा करत असे. मात्र सुधीरचे कुटुंब खूपच गरीब होते, म्हणूनच राहुलची आई नेहमी त्यांच्या मदतीला धावून जात असे. पण जेव्हा आईने देवकीच्या लग्नाबद्दल बोलले तेव्हा राहुल दचकलाच, कारण त्याच्या नजरेत देवकी अजून केवळ 17 वर्षाची लहानगी होती. सावळी, सडपातळ, अशक्त अशी ती दिसायची. घरच्या वाईट परिस्थितीमुळे ती खूपच दुर्बल आणि खिन्न दिसत असे. त्यामुळे जेव्हा आईने तिचं नाव पुढे केलं तेव्हा राहुलने चिडून विचारलं, आई, माझं आणि देवकीचं काय जोडतं? ती 17 वर्षांची अशक्त बारीक मुलगी आहे आणि मी 27 वर्षांचा ताकदवान तरुण. मी तिच्याशी लग्न कसं करू शकतो? त्यावर आई म्हणाली, बाळा, देवकी गरीब घरची आहे
आणि आम्ही तिच्या वडिलांवर खूप उपकार केले आहेत, म्हणून ती आयुष्यभर तुझ्याशी निष्ठावान राहील. आणि मग ती एक धार्मिक संस्कारी मुलगी आहे. तिच्या येण्याने घरात सुख शांती नांदेल. तू माझा एकुलता एक मुलगा आहेस. मला नकोय की सोनियासारखी एखादी मुलगी तुझ्या आयुष्यात येऊन तुला माझ्यापासून दूर नेईल, घराचं वातावरण बिघडवेल आणि आपल्या घराण्याची इज्जत खराब करेल. जर देवकी आमच्या घराची सून झाली तर ती आयुष्यभर आपल्याला आपलं मानेल, घराचा सन्मान राखेल. नातं जोडण्यासाठी वयाचं अंतर कधीच महत्त्वाचं नसतं. नाती मनानं जोडली जातात आणि नातं टिकवायला माणसाचं मन आणि नियत स्वच्छ हवी. तू जर देवकीशी प्रेमाने वागलास, तिला तिचे हक्क दिलेस, तर तीही आयुष्यभर तुझा आदर करेल आणि तुझ्या पाठीशी उभी राहील. आणि राहिली गोष्ट तिच्या अशक्तपणाची, तर ते तिच्या घरच्या परिस्थितीमुळे आहे. लग्नानंतर आपण तिच्या खाण्यापिण्याची, गरजांची काळजी घेतली तर ती लवकरच ठणठणीत होईल. आणि मग मी तर ठरवूनच टाकलंय की तुझं लग्न मी तिच्याशीच लावणार. एवढं बोलून आई गप्प बसली. राहुल बिचारा तिचं ठाम उत्तर ऐकून गोंधळून गेला. त्याला पुन्हा आईशी बोलायचं होतं, पण घरात आईच्या निर्णयासमोर त्याची कधीच काही चालत नव्हती. एकुलता एक मुलगा असणं काही वेळा फार जड जातं, कारण एकुलता मुलगा आईबापाचा लाडका तर असतोच, पण काही वेळा राहुलसारखा असल्यावर त्यांना त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायच्या ओझ्याखाली जगावं लागतं. आईला जेव्हा काही करून घ्यायचं असे तेव्हा ती हमखास म्हणायची, राहुल, तू तर माझा एकुलता एक मुलगा आहेस. जर तू माझी इच्छा पूर्ण करणार नाहीस तर कोण करेल? तुझ्याशिवाय माझं आहे कोण? माझे सगळे स्वप्न तूच पूर्ण करशील ना? आणि म्हणूनच कधी कधी राहुलला असं वाटायचं की एकुलता एक मुलगा असणं म्हणजे शिक्षा झाली आहे. तो जणू फक्त आईच्या इच्छांसाठीच जन्माला आला आहे. राहुलचे वडील परदेशी गेले होते आणि तिथून त्यांचं प्रेतच परत आलं. मात्र वडिलांनी परदेशात भरपूर पैसा कमावला होता, म्हणून त्यांच्यानंतर घराची परिस्थिती कधीच बिघडली नाही. तरीही राहुल आयुष्यभर आईच्या इच्छांच्याच आहारी गेला. वडिलांच्या मृत्यूनंतर त्याने स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू केला, जो उत्तम चालू लागला आणि घरात कधीही कमतरता भासली नाही. उलट ते इतरांची मदत करायला लागले. त्यात सुधीरचं नावही होतं, जो राहुलच्या आईचा फारच ऋणी होता. सुधीरची नोकरी काही फारशी चांगली नव्हती. त्याला 3 मुली होत्या. त्यांपैकी 2 मुलींचं लग्न राहुलच्या आईनेच करून दिलं होतं आणि देवकी सर्वात धाकटी होती. म्हणूनच आईला वाटलं की जर तिने तिला आपल्या घराची सून केलं तर देवकी त्यांना खऱ्या आईसारखा मान देईल, आपलं म्हणून वागेल आणि त्यांच्या घराला स्वर्गासारखं बनवेल. राहुल आपल्या आईची विचारसरणी कधीही बदलू शकत नाही हे त्याला चांगलेच माहीत होते, म्हणून तो शांत झाला. रात्री सोनियाने त्याला फोन केला तेव्हा त्याने सांगितले की त्याची आई त्याचे लग्न देवकीशी लावण्याचा विचार करत आहे. हे ऐकताच सोनिया संतापली आणि त्याला खूप वाईट साईट बोलू लागली. नंतर ती म्हणाली, राहुल, आपण कोर्ट मॅरेज करूया. मग तुझ्या आईला मला स्वीकारावेच लागेल. सोनियाचे हे बोलणे ऐकून राहुलच्या मनात शंका निर्माण झाली. त्याला वाटले की कदाचित आईचे सोनियाबद्दलचे अंदाज काही प्रमाणात बरोबर आहेत, कारण घरातून पळून जाण्याची गोष्ट फक्त चुकीच्या स्वभावाच्या मुली करतात. त्याने सोनियाला ठामपणे नकार देत म्हटले, नाही सोनिया, मी त्या मुलांपैकी नाही जो प्रेम मिळवण्यासाठी मुलीच्या घराण्याची इज्जत धुळीस मिळवतो. खरं तर राहुल कोर्ट मॅरेजच्या विरोधातच होता, कारण त्याचे मत होते की आईवडील जिवंत असताना मुलगा आणि मुलगी पळून जाऊन लग्न करणे ही फार मोठी चूक आहे. म्हणूनच त्याला सोनियाची ही कल्पना अजिबात पटली नाही. राहुलच्या नकाराने सोनिया संतापली आणि ओरडून म्हणाली, मग माझ्या आयुष्यातून निघून जा आणि पुन्हा कधीही बोलायचा प्रयत्न करू नकोस. तू आयुष्यभर तुझ्या आईच्या पोटाशीच बांधून राहशील आणि त्या काळ्या सावळ्या देवकीशीच लग्न करशील, कारण तू तिच्याच लायकीचा आहेस. तिचे नाव ऐकताच
सोनियाच्या रागाला आणखी भर पडली, कारण सोनियाला माहिती होते की तिच्या सौंदर्याच्या पुढे देवकी काहीच नाही. पण राहुलच्या आईने तिला पसंती दिली होती आणि याच कारणाने सोनियाच्या मनाला आग लागली होती. सोनियाच्या वागण्याने तो खूप दुखावला, पण तो आईला दुःखी करून सोनियाशी लग्न करायला तयार नव्हता. सोनियाने पळून जाण्याची गोष्ट केल्यामुळे तो स्वतःच संभ्रमात पडला होता. या सगळ्या गोष्टीला 1 आठवडा झाला होता की अचानक त्याला अशी बातमी कळाली की त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. संपूर्ण कॉलनीत गदारोळ झाला होता की रात्रीच्या अंधारात सोनिया शेजारील विक्रमसोबत घरातून पळून गेली. विक्रम सरकारी नोकरी करत होता आणि सोनियापेक्षा वयाने खूप मोठा होता. पण पैशाच्या हव्यासाने सोनियाने त्याच्यासोबत पळून जाऊन लग्न केले. या गोष्टीमुळे सोनियाच्या घरच्यांची बदनामी झाली आणि लोक त्यांच्यावर बोट दाखवू लागले. त्या दिवशी राहुल ऑफिसमधून घरी आला तेव्हा त्याची आई हसत म्हणाली, बेटा, बघितलंस ना सोनियाचं प्रेम? आठवड्यातच तिने आपला आशिक बदलला आणि त्याच्याशी लग्नही करून टाकले, तेही पळून जाऊन. सोनिया अशाच मुलींमधली होती ज्या फक्त श्रीमंत मुलांवरच प्रेम करतात. मी तुला कित्येकदा हे सांगत होते. हे ऐकून राहुल आईच्या मांडीवर डोकं ठेवून खूप वेळ रडत राहिला. सोनियाची खरी ओळख समजल्यावर तो आतून कोसळून गेला होता. आईने त्याच्या डोक्यावर हात फिरवत म्हटले, बेटा, जितकं रडायचं आहे ते आजच रडून घे. मन हलकं होईल. उद्याची सकाळ तुझ्या आयुष्यात नवा प्रकाश घेऊन येईल. उद्या आपण देवकीच्या घरी जाऊ आणि मी सुधीर काकांकडे तुझ्यासाठी तिचा हात मागेन. मग अगदी साधेपणाने तुमचं लग्न लावून देईन. मला माझ्या जिवंतपणी तुझं घर बसलेलं पाहायचंय आणि माझ्या नातवंडांचंही मुख बघायचंय. आईच्या या शब्दांनी राहुलच्या चेहऱ्यावर आपोआप हलकीशी स्मितरेषा उमटली. यावेळेस त्याने आईशी कुठलाही वाद न घालता तिचं म्हणणं मान्य केलं. दुसऱ्या दिवशी राहुलची आई देवकीसाठी त्याचं लग्नाचं मागणीपत्र घेऊन सुधीर काकांच्या घरी पोहोचली. सुधीर काकांनीही लगेच होकार दिला, कारण ते आधीपासूनच त्यांच्या आईचे ऋणी होते आणि देवकीच्या जबाबदारीमुळे ते खूपच त्रस्त होते. त्याची आई देवकीच्या वडिलांना म्हणाली की 15 दिवसांनी अगदी साधेपणाने लग्न करूया, कारण त्यांना ना तर तिच्या वडिलांकडून काही हुंडा घ्यायचा होता आणि ना तिच्या घरच्यांकडून लग्नात फारसा खर्च करून घ्यायचा होता. राहुलची आई म्हणाली होती की एकदा लग्न झालं की मग 2 दिवसातच ती एक छानसा रिसेप्शन पार्टीचं आयोजन करेल आणि त्यात देवकीच्या वडिलांचे सर्व पाहुणेही बोलावेल. हे ऐकून तिचे वडील तर थेट राहुलच्या आईच्या पायाशीच बसले. तेव्हा त्यांची आई त्यांना समजावत म्हणाली, अहो, हे काय करताय? प्लीज असं करू नका. मुली कधीच आई बाबांवर ओझं नसतात. मुली म्हणजे देवाने दिलेला आशीर्वाद असतो. जेव्हा देव एखाद्याच्या उंजळीत मुलगी देतो तेव्हा तिच्या संगोपनाची आणि भल्याची सोयही करून देतो. त्याची आई आपल्यासोबत मिठाईचा डबा घेऊन आली होती आणि मग दोन्ही बाजूने नातेसंबंधाला होकार मिळाल्यावर तिने सर्वांचं तोंड गोड केलं. थोड्याच वेळात ती राहुलसह परत घरी आली. त्याच्या मनात देवकीबद्दल काही विशेष आकर्षण नव्हतं, पण आता त्यानेही तिला आपली होणारी पत्नी म्हणून स्वीकारलं होतं. जर सोनिया विक्रमसोबत पळून गेली नसती तर कदाचित राहुललाही हे नातं स्वीकारणं कठीण झालं असतं. पण सोनियाच्या त्या एका पावलामुळे त्याला आयुष्यात पुढे जाणं सोपं झालं. त्याच्या आईने देवकीसाठी एक अतिशय सुंदर लग्नाचे कपडे आणि लग्नासाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीची व्यवस्था तिने स्वतः केली. रात्रीपासून पाहुणचारापर्यंत सगळं काही तिने आपल्याच खर्चाने केलं होतं. लग्न आधीच्याच दिवशी तिने सगळा सामान देवकीच्या घरी पोहोचवला, जेणेकरून तिच्या वडिलांना जास्त खर्च करावा लागू नये. राहुलनेही आपल्या लग्नासाठी एक सुंदर शेरवानी घेतली आणि नवीन फर्निचर करून आपली खोली छान नीटनेटकी सजवली. आपल्या सुनबाईच्या प्रत्येक इच्छेला ती पूर्ण करू इच्छित होती. लग्नाआधीच्या रात्री तिने राहुलला आपल्या खोलीत बोलावलं आणि हसतमुखाने त्याच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाली, बघ बेटा, देवकी गरीब घरची मुलगी असली तरी तिचं मन सोन्यासारखं आहे.
लग्नानंतर तू तिचा आदर कर, तिच्या छोट्या छोट्या इच्छा पूर्ण कर आणि तिला नेहमी डोक्यावर घेऊन ठेव. जर तू असं केलंस तर तीही तुझ्या प्रेमाची किंमत ओळखेल आणि तुला आपलं सर्वस्व अर्पण करेल. देवकी आईविना वाढलेली मुलगी आहे आणि बिचारी आयुष्यात खूप गोष्टींसाठी वंचित राहिली आहे. म्हणून मी इच्छिते की तू तिच्याशी फार प्रेमाने आणि समजुतीने वाग. तिला कधीच कोणतीही वेदना होऊ देऊ नको, कारण देवकीसारख्या मुली फार नशीबवानांना मिळतात. त्याच्या आईने हे शब्द केवळ एक सासू म्हणून नाही, तर एका आईसारखे सांगितले होते. राहुलने आईच्या या शिकवणीला कायमच मनात साठवून ठेवलं आणि वचन दिलं की तो नेहमी तिच्यासोबत प्रेमाने आणि सन्मानाने वागेल व तिला आनंदी ठेवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेल. राहुलची आई त्याला लहानपणापासूनच अशा रीतीने वाढवत होती की तो नेहमीच मुलींचा आदर करत असे. याच कारणामुळे त्याने देवकीला आपला जीवनसाथी म्हणून स्वीकारलं. दुसऱ्या दिवशी त्यांचं लग्न होतं आणि राहुलच्या आईने अगदी साधेपणाने त्याचं लग्न देवकीसोबत करून दिलं आणि तिला सन्मानाने सासरी आणलं. त्याच्या आईच्या डोळ्यात तिच्यासाठी आईसारखं प्रेम आणि माया ओसंडून वाहत होतं. तिनं आशीर्वाद देताना म्हटलं, बाळा, आजपासून तू आमच्या कुटुंबाचा भाग झाली आहेस आणि आमच्या घराची शानही झाली आहेस. म्हणून मी तुला आईसारखी समज देत आहे की तू नेहमी आपल्या नवऱ्याचा मान राख आणि त्याच्यासोबत प्रेमाने जुळवून घेऊन राहा. लग्न होताच त्याने मनापासून देवकीला आपली पत्नी म्हणून स्वीकारलं आणि आता त्याच्या मनात सोनियासाठी काहीच जागा उरली नव्हती. सोनियाची अवस्था मात्र फारच बिकट झाली होती. ती फक्त आपल्या कॉलनीतच नाही तर विक्रमच्या घरच्यांनीही तिला नाकारलं होतं. अनेक तरुण उघडपणे सांगत होते की सोनियाचे त्यांच्यासोबतही संबंध होते आणि तिने त्यांच्याकडूनही खूप पैसे उकळले होते. सोनियाने आयुष्यभर अनेकांना फसवलं होतं आणि त्यात राहुलही एक होता. ती त्याच्याशी लग्न करण्याचा हट्ट फक्त म्हणून करत होती कारण तो आपल्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता आणि संपूर्ण मालमत्तेचा वारसही होता. त्यांचं स्वतःचं घर, गाडी, व्यवस्थित चालणारा बिझनेस, पैशांची कुठलीच कमी नव्हती. तो तिच्या सर्व ऐशारामाची पूर्तता करू शकला असता आणि म्हणूनच सोनिया त्याच्यावर लवकरात लवकर लग्नासाठी दबाव टाकत होती. पण सोनियाची खरी ओळख समोर येताच तो सावरला आणि देवकीसोबत आनंदाने आयुष्य घालवायचं त्याने ठरवलं. घरात काही विधी पूर्ण झाल्यावर राहुलच्या आईने देवकीला त्याच्या खोलीत बसवलं. तो खोलीत आला तेव्हा तिच्याकडे पाहून क्षणभर त्याचं हृदय धडधडणं विसरलं. ती भलेही सावळी होती, पण तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज होतं, जे पाहून कुणाच्याही मनात तिच्याविषयी आपुलकी आणि प्रेम जागं व्हावं. फक्त 17व्या वर्षी नवरी झालेली देवकी इतकी सुंदर भासत होती की शेकडो गुलाबाच्या फुलांमध्ये बसलेली ती स्वतःच जणू एक ताजं उमललेलं गुलाबाचं फूल वाटत होती. राहुलने आपल्या खिशातून सोन्याची अंगठी काढली, जी त्याने खास तिच्यासाठी विकत घेतली होती. तो हळूहळू चालत तिच्या जवळ बसला, पण राहुल जवळ येताच देवकी दचकल्यासारखी मागे सरकली. तिचे हातपाय थरथर कापू लागले आणि ती आपल्या दातांनी ओठ चावू लागली. त्याने जेव्हा तिच्याकडे हात पुढे केला तेव्हा ती घाबरत मागे सरकली आणि म्हणाली, प्लीज मला हात लावू नका. मला या सगळ्या गोष्टींचं खूप भीती वाटते आणि मी अशा कुठल्याही नात्यासाठी तयार नाही. तिच्या तोंडून हे ऐकून तो हादरून गेला. त्याने तिचा हात धरून विचारलं, का? काही प्रॉब्लेम आहे का? त्याच्या प्रश्नाचं उत्तर देतानाच तिच्या डोळ्यातून टपटप अश्रू वाहू लागले आणि तिचे अश्रू राहुलच्या तळहातावर गळाले. तिने झटकन आपला हात सोडवला आणि रडत म्हणाली, मला लग्नानंतरच्या आयुष्याची भीती वाटते. खरं तर मला पती-पत्नीच्या नात्याचीच भीती वाटते. मी स्वतःला तुमच्याकडे सुपूर्द करू शकत नाही कारण मी माझ्या मोठ्या बहिणीला लग्नानंतर पाहिलं आहे आणि तिच्याकडून जे काही ऐकलं आहे त्यानंतर मला लग्नाच्या नावानेच भीती वाटते. म्हणून कृपया माझ्यावर काहीही वाईट करू नका. एवढं सांगून ती रडू लागली
राहुलने तिला हळूवार आपल्या जवळ घेतलं आणि मायेने म्हणाला, देवकी, मी तुझ्याशी काहीही चुकीचं करणार नाही, पण मला तरी सांग की तुझ्या बहिणीने तुला काय सांगितलं, ज्यामुळे तुला लग्नानंतरचं आयुष्य भीतीदायक वाटू लागलं. मग तिने जे काही सांगितलं ते ऐकून त्याच्या डोळ्यातही पाणी आलं. त्याच्या अंगावर अक्षरशः घाम फुटला, कारण देवकी एक गंभीर मानसिक आघातातून जात होती. तिच्यासाठी लग्न म्हणजे फक्त वेदना, यातना आणि त्रासाचं प्रतीक बनलं होतं. ती रडत रडत म्हणाली, माझी मोठी बहीण समता हिचं लग्न काही काळापूर्वीच झालं. त्यावेळी मी फक्त 15 वर्षांची होते. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी समता माहेरी आली होती. त्यावेळी घरी मी आणि समताच होतो. माझी दुसरी बहीण प्रियंका सासरी होती. समता मला मिठी मारून रडू लागली आणि मग तिने आपलं शरीर दाखवलं, जिथे सगळीकडे गंभीर जखमा झाल्या होत्या, खोल, वेदनादायक आणि भयानक. लग्नाच्या पहिल्याच रात्री समताच्या नवऱ्याने आपला हक्क वसूल करण्याच्या नावाखाली तिला खूप मारहाण केली होती. त्याच्या मारहाणीचे ठसे आजही तिच्या शरीरावर, तिच्यावर झालेल्या गुन्ह्याची साक्ष देत होते. लग्नाच्या पहिल्या रात्री समताच्या नवऱ्याने तिच्याशी एका चांगल्या नवऱ्याप्रमाणे प्रेम केले नव्हते, तर एका प्राण्यासारखे तिच्यावर आपली मनमानी लादली होती आणि नवरा असल्याचा हक्क गाजवत तिच्या इज्जतीशी खेळ केला होता. समताने रडत रडत देवकीला सांगितले होते की लग्नाच्या पहिल्या रात्री आणि त्यानंतर तिच्यासोबत काय काय घडले होते. ह्याच गोष्टी देवकीच्या मनात पक्क्या बसल्या होत्या. आता तिला असंच वाटत होतं की लग्न म्हणजे जबरदस्ती, कारण तिला कोणीही सांगितले नव्हते की लग्नात प्रेम नावाची एक पवित्र गोष्टही असते. तिला नेहमी असंच वाटायचं की लग्न म्हणजे पुरुष आपली शरीर आणि मनाच्या इच्छांची पूर्तता करण्यासाठी स्त्रीशी लग्न करतो. जेव्हा राहुलला देवकीच्या भीतीबद्दल समजले, तेव्हा त्याने ठरवले की काही काळ तो तिच्याशी पतीपत्नीचे नाते जोडणार नाही. त्याने खूप प्रेमाने तिला ते दागिने घालून दिले जे तो तिच्यासाठी घेऊन आला होता. त्यानंतर त्याने देवकीला समजावत म्हणाला, देवकी, तू कपडे बदलून आरामात झोपून जा. तुला येथे कोणत्याही गोष्टीची चिंता करण्याची गरज नाही. राहुलचे बोलणे ऐकून ती थक्क झाली. मग तिने कपडे बदलले आणि झोपली. राहुलही तिच्या जवळ बसून तिच्या केसांवरून हात फिरवत तिच्याशी घरच्या मंडळींबद्दल बोलू लागला. थोड्या वेळाने ती गप्पा मारता मारता गाढ झोपी गेली. त्यानेही आपल्या भावना आवरल्या आणि झोपला. लग्नाच्या पहिल्या रात्री स्वतःच्या नववधूजवळ असूनही स्वतःला आवरून धरणे त्याच्यासाठी खूप अवघड होते, पण त्याला तिची मानसिक अवस्था सुधारायची होती. राहुलला हवे होते की देवकीला समजावे की वैवाहिक जीवन म्हणजे फक्त जबरदस्ती नाही, तर फक्त आणि फक्त प्रेम असते. तिचा मेहुणा निर्दयी होता, पण याचा अर्थ असा नाही की जगातील प्रत्येक पुरुष तसाच असतो. राहुलसाठी लग्न हे अतिशय पवित्र नाते होते आणि त्याला हवे होते की तिलाही या नात्याची पवित्रता जाणवावी. हळूहळू त्याने आपल्या प्रेमाने तिचे मन जिंकायला सुरुवात केली आणि एका आठवड्याच्या आतच देवकीच्या मनातील सगळी भीती नाहीशी झाली. तिला समजले की राहुल तिच्या मेहुण्याप्रमाणे भक्षक नाही, तर तिचा नवरा आणि रक्षक आहे. तिने स्वतःहून त्याला प्रेम करण्याची परवानगी दिली. त्यानेही तिला तिचे सर्व हक्क देत खूप प्रेमाने तिचे मन जिंकले, कारण वैवाहिक जीवनात जबरदस्तीला काहीही स्थान नसते आणि आपला धर्मही त्याला परवानगी देत नाही. राहुल आणि देवकीच्या वैवाहिक जीवनाची सुंदर सुरुवात झाली आणि आता ते दोघे एकमेकांसोबत खूप आनंदी होते. देवकी अगदी तशीच होती जशी त्याच्या आईने सांगितली होती. त्याच्या आईच्या अनुभवाने त्याला खूप मदत झाली. 6 महिन्यानंतर त्याला कळाले की सोनियाने विक्रमला घटस्फोट दिला आणि आता ती पुन्हा एखाद्या दुसऱ्या पुरुषासोबत पळून गेली आहे. राहुलने देवाचे लाखो आभार मानले की तो सोनियासारख्या मुलीपासून वाचला आणि त्याला देवकीसारखी प्रेम करणारी, विश्वासू आणि सेवा करणारी पत्नी मिळाली. त्याने तिच्यामार्फत समताशी संवाद साधला आणि तिला सांगितले की जर तिला तिचा नवरा सोडायचा असेल तर तो तिच्या पाठीशी उभा राहील. समता आपल्या गरीब वडिलांमुळे गप्प होती,
कारण त्यांच्यासाठी तिचे लग्न लावणेच खूप कठीण होते. पण जेव्हा तिला राहुलचा आधार मिळाला तेव्हा तिने आपल्या नवऱ्याला घटस्फोट देऊन आपल्या मुलीसह वडिलांच्या घरी परतण्याचा निर्णय घेतला. राहुलने समता आणि तिच्या मुलींचा खर्च उचलायला सुरुवात केली आणि तिच्यासाठी एक चांगला जोडीदार शोधायलाही सुरुवात केली. समता अतिशय चांगली आणि कोमल मनाची मुलगी होती आणि ती एका योग्य व्यक्तीची हक्कदार होती. काही काळानंतर राहुलची भेट विक्रमशी झाली आणि त्याने समताबद्दल बोलणी केली. विक्रमने तिच्या नात्यासाठी होकार दिला आणि त्यांचे लग्न ठरले. विक्रमला सोनियाकडून खूप मोठा धोका बसला होता, म्हणून त्याला खात्री होती की विक्रम समता आणि तिच्या मुलीची नक्कीच चांगली काळजी घेईल. काही दिवसांनी अगदी साधेपणाने त्यांचे लग्न झाले आणि विक्रमने खरोखरच समताला ते प्रेम आणि मान दिला ज्याची ती खरी हक्कदार होती. आता समता आणि विक्रम दोघेही आपल्या आयुष्यात पुढे गेले होते आणि आनंदी संसार करत होते. हे सर्व राहुलच्या आईच्या संस्कारांचेच फळ होते की त्याने आपल्या शहाणपणाने केवळ स्वतःचे आणि देवकीचे नव्हे तर समता आणि विक्रमचेही जीवन सुंदर केले आणि त्यांना आनंदाचा नवा मार्ग दाखवला. देवकी आणि समता दोघेही आपापल्या कुटुंबासोबत सुखी आणि समाधानी जीवन जगत होत्या. कधीकधी माणसाने असे नातेसंबंध सोडण्याचा धैर्य दाखवायला हवं जे त्याला आतून पोखरत असतात. म्हणूनच लग्नानंतर आपल्या जीवनसाथीसाठी वेळ काढावा, त्यांना प्रेम आणि सन्मान द्यावा. लग्नात जबरदस्ती किंवा परपुरुष परस्त्री संबंधांना जागा नसावी. पत्नीच्या संमतीशिवाय तिच्यासोबत संबंध ठेवणे हे देखील एका प्रकारची जबरदस्तीच असते. त्यामुळे असे अपराध टाळावे आणि आपल्या पत्नीला प्रेम व मान द्यावा. जर तुम्ही तसे केले तर ती देखील आयुष्यभर निष्ठावान राहील आणि तुमचे घर स्वर्ग बनवेल. तर मित्रांनो, या कथेबद्दल तुमचे काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर कथा आवडली असेल तर कृपया तिला लाईक करा. अजून जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच करा. आपण पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.